हे आहे सुरणाचं फूल. हे फक्त वर्षातून एकदाच उमलतं. किती छान दिसतंय पहा. हे जमिनीत असलेल्या सुरणाच्या कंदावर येतं. मी आमच्या घरी एक सुरणाचा कंद आणला होता. त्याला हे फूल आलंय. पावसाळ्याच्या सुरुवातीस अनेक चविष्ट रेसिपीज कोकण पट्ट्यामध्ये पाहायला मिळतात, ज्या आपण इतरत्र कुठेही पाहिल्या नसतील. आता मी तुम्हाला दाखवणार आहे या फुलापासून बनणारी एक चविष्ट रेसिपी. मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते मेच्या अखेरपर्यंत हे फूल कधीही उमलतं. आता आपण हे फूल कसं चिरतात ते पाहायचं आहे. हे फूल धुवून घ्यायचं आहे. नंतर त्याचा बाहेरचा हिरवट भाग असतो तो काढून टाकायचा आहे. आता आतील फुलाचा सर्वात खालील दाणेदार जो भाग असतो तो काढून टाकायचा आहे, कारण त्याला खाज असते. फूल बारीक चिरून घ्यायचं आहे. आता मी हे बारीक चिरलेलं फूल शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी गॅस चालू करून त्यावर मी एक कुकर ठेवला आहे. त्यात तेल घातलंय मी आणि त्यात 2 छोटे चमचे आलं लसूण पेस्ट आणि मालवणी भाजका मसाला घालून चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घेतलाय. आता त्यावर मी चिरून घेतलेलं फूल घालून घेतलंय. ते चांगलं 5 ते 7 मिनिटं तरी परतून घ्यायचं आहे आणि मग त्यावर गरम पाणी ओतून घ्यायचं आहे. आता कुकर बंद करून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता कुकर थंड झालाय. कुकर उघडून घेतलाय मी आणि त्यामध्ये मी चिंचेचं थोडं पाणी घालते, कारण फुलाला थोडीशी खाज असेल तर ती जाण्यासाठी मी यात हे चिंचेचं पाणी घातलं आहे. आता मालवणी वाटपात यावर ओतून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. चांगलं उकळून घ्यायचं आहे याला. आता हे उकळलं. याची चव तर नॉनव्हेज पेक्षा सुद्धा सुंदर लागते. त्यात तुम्ही एकदा अवश्य करून पहा. माझा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही मला अवश्य कमेंट करून कळवा. मालवणी वाटपाची रेसिपी मी माझ्या चॅनलवर आधीच अपलोड केलेली आहे.